एक लग्न प्रेम कहाणी भाग 9. सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये जातो आणि बेडवरती बसून आज जे काही घडले याचा विचार करू लागतो. काही वेळापूर्वी विक्रम यांनी सिद्धार्थला स्टडी रूममध्ये बोलवलेले होते. त्यावेळी ते सिद्धार्थपुढे अवनीच्या जॉबबद्दल बोलतात. पण सिद्धार्थला अवनीने जॉब करावा असं अजिबात वाटत नव्हतं, कारण तो विक्रमला बरीच काही कारणंसुद्धा देत होता. पण अवनी किती स्मार्ट आहे हेच विक्रम सिद्धार्थला समजावून सांगत होते. शेवटी सिद्धार्थसुद्धा नाईलाजाने तयार होतो आणि अवनीला जॉब करायची परमिशन देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी लवकर उठते. गुड मॉर्निंग अवनी. चल लवकर आवर, आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि तुला माहिती आहे ना, सिद्धार्थला अजिबात लेट झालेला आवडत नाही. अवनी स्वतःच्या मनाशीच बोलू लागते आणि पटकन तिचं आवरू लागते. इकडे सिद्धार्थसुद्धा त्याचं पटकन आवरतो आणि त्याच्या रूममधून बाहेर येतो. त्याचवेळी इकडे अवनीसुद्धा तिचं पटकन आवरून तिच्या रूममधून बाहेर आलेली होती. सिद्धार्थ अवनीला बघून एका जागीच उभा राहतो आणि तिच्याकडे एकटक बघू लागतो. सिद्धार्थला असं एकटक बघताना बघून अवनी सिद्धार्थच्या जवळ जाते. माझ्या चेहऱ्याला काही लागलेले आहे का? अवनी अडखळत विचारते. नाही, ते तू खूप सुंदर दिसत आहेस. मी एवढी सुंदर पिये कधीच बघितली नाही आणि एवढी सुंदर पिये मिळायला ना खरंच नशीबच लागतं. सिद्धार्थ भावनेच्या भरात अवनीकडे बघत बोलतो. सिद्धार्थचं बोलणं ऐकून अवनी सिद्धार्थकडे आश्चर्याने डोळे मोठे करून बघत होती. तेच इकडे सिद्धार्थला सुद्धा समजते की तो भावनेच्या भरामध्ये नक्की काय बोलून गेलेला आहे. त्यामुळे सिद्धार्थ मुद्दाम विषय बदलत बोलतो. जाऊया का? उशीर नको. हां जाऊया. अचानक यांना काय होते समजत नाही. कधी कधी एवढं रागात बोलतात की यांच्यापुढे जायलासुद्धा भीती वाटते, नकोसं वाटतं, आणि कधी कधी एवढे छान बोलतात की काहीच समजत नाही. जाऊ दे, यांचा विचार ना समजण्याच्या बाहेरच आहे. अवनी मनातच विचार करते. इकडे दोघेही खाली येतात. इकडे खाली सगळेजण जमलेले होते, कारण घरच्यांना सगळ्यांना माहिती होतं की आज अवनीचा ऑफिसचा पहिला दिवस आहे. अंकल, काय झालं? आज तुम्ही सगळेजण इथे हॉलमध्ये एकत्र का जमा झालेला आहात? विकीसुद्धा तिथे येत विचारतो. अरे विकी, आज अवनीसुद्धा ऑफिसमध्ये येणार आहे तुमच्यासोबत. तिचा आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, विक्रम बोलतात. ओ रिअली? पण हे सिद्धार्थला कसे काय पटले? म्हणजे त्याला तर खूप राग येतो ना, मग हे कसे काय शक्य झाले? विकी थोडा विचार करतच बोलतो. हो, सिद्धार्थला मान्य नव्हते. त्याला अवनीने ऑफिस जॉईन करावे असे अजिबात वाटत नव्हते. पण मी त्याला खूप समजावले आहे. अवनीला बिझनेसचे खूप नॉलेज आहे, त्यामुळे त्याचासुद्धा नाईलाज होता. त्यामुळे त्याचा नाईलाज होता, त्यामुळे तो तयार झाला. हा पण त्याची एक अट आहे. अट? कसली अट? अवनीने आपल्या कंपनीमध्ये एक एम्प्लॉई म्हणून काम करावे असं सिद्धार्थला वाटतं. तर अवनीची ओळख त्याची वाईफ म्हणून करून देणार नाही. ओ, असं आहे तर मग. पण असो, सिद्धार्थ तयार तरी झाला. हो, अवनीने जॉब करणे महत्त्वाचे आहे. ती कोण आहे यापेक्षा तिचं काम महत्त्वाचं आहे. तोपर्यंत तिकडे अवनी आणि सिद्धार्थ दोघेही खाली येतात. अवनी सगळ्यांच्याही पाया पडते. अवनी बेटा, आज तुझा फर्स्ट डे आहे ना, त्यामुळे अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस. खूप मन लावून काम कर, आजी बोलतात. हो आजी, नक्कीच, अवनी हसत बोलते. वहिनी, ऑल द बेस्ट, निशा बोलते. थँक्यू निशा. अवनी सगळ्यांना बाय बोलून बाहेर येते. बाहेर सिद्धार्थ कारमध्ये बसून अवनीची वाट बघत होता. गाडी बघून असं वाटत होतं की गाडी ती खूप महागडी आहे. लवकर बस, नाहीतर लेट होईल. सिद्धार्थ ड्रायव्हिंग सीटवरती बसून बोलतो. हां, अवनी बोलते आणि मागच्या साईडचा दरवाजा उघडू लागते. मी तुझा ड्रायव्हर आहे का? पुढे बस, सिद्धार्थ कडक शब्दात बोलतो. अवनी काहीच न बोलता पुढच्या साईडचा दरवाजा उघडते आणि सिद्धार्थच्या बाजूला बसते.
हे काय कधी हसत नाहीत का? कायम कसे इमोशनल असतात काय माहिती? अवनी मनात विचार करू लागते. अवनी आणि सिद्धार्थ काहीच बोलत नव्हते. अवनीला थोडे टेन्शन आलेले होते, त्यामुळे ती थोडीशी नर्वस होती. सिद्धार्थचे लक्ष मात्र अवनीकडे सारखे सारखे जात होते. तो अधूनमधून अवनीलाच बघत होता. काही वेळानंतर गाडी एका मोठ्या बिल्डिंगजवळ उभा राहते. दोघेही ऑफिसजवळ पोहोचलेले होते. गाडी थांबल्यानंतर अवनी गाडीमधून बाहेर उतरते आणि त्या बिल्डिंगकडे बघते. बिल्डिंगवरती मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, द देशमुख कंपनी. ऑफिस खूपच मोठे होते. आजपर्यंत तिनं असं कधीच कुठेही बघितले नव्हते. खरंच मी खूप लकी आहे, मला इथे जॉब करायला भेटत आहे. खूप जणांची स्वप्न असतील ना इथे जॉब करावा अशी, पण मला ही गोष्ट सहज मिळत आहे. आता मी खरंच खूप कष्टाने काम करेन. तोपर्यंत विकी येतो आणि तिघेही ऑफिसमध्ये जातात. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. सगळेजण उभा राहून सिद्धार्थला विश करत होते, पण सिद्धार्थसोबत अवनीला बघून खूप सारेजण एकमेकांमध्ये चर्चासुद्धा करत होते. कोण आहे ही मुलगी? याआधी तर हिला कधी बघितलं नाही आणि आज सर हिला का घेऊन आलेले आहेत? एकजण बोलत असतो. सगळेजण अवनीलाच बघत होते, त्यामुळे अवनीला थोडे वेगळेच वाटत होते. अवनीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सिद्धार्थला अवनीची ही अवस्था समजते. अटेन्शन एव्हरीवन, सिद्धार्थ कडक शब्दात बोलतो. सिद्धार्थच्या आवाजाने सगळेजण शांत होतात. मीट मिस अवनी पाटील. फ्रॉम नाव शी इज माय पर्सनल असिस्टंट. सिद्धार्थचे बोलणे ऐकून ऑफिसमध्ये सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. पण अवनीला थोडे ते वेगळे वाटते, कारण सिद्धार्थने ओळख सांगताना त्याची वाईफ आहे असं सांगितलेलं नव्हतं. फक्त ती एक PA म्हणून इथे काम करणार आहे एवढंच तो बोललेला होता. अवनीचा चेहरा बघून विकीला समजते की सिद्धार्थने तिची ज्या प्रकारे ओळख करून दिलेली आहे त्यामुळे अवनी थोडीशी नाराज आहे. वहिनी प्लीज, तुम्ही नाराज नका हो. आज सिद्धार्थ तुमची ओळख फक्त एक PA म्हणून देत आहे, पण मला खात्री आहे की तो लवकरच तुमच्या रिलेशनशिपबद्दल सगळ्यांना सांगेल. आणि तुम्ही स्वतःला त्याला 3 महिन्यांचा वेळसुद्धा दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्या चॅलेंजवर सुद्धा लक्ष द्या. हे बघा वहिनी, ज्या परिस्थितीमध्ये तुमचे लग्न झालेले आहे त्या परिस्थितीमध्ये सिद्धार्थ तुम्हाला ॲक्सेप्ट करणे थोडं अवघड आहे, पण जेवढ्या कॉन्फिडन्सने तुम्ही चॅलेंज दिलेले आहे तेवढ्या कॉन्फिडन्सने मला वाटतं की हे तुम्ही चॅलेंज जिंकाल. आणि तसंही तुम्ही आता ऑफिसमध्ये आहात, ही तर खूप छान गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला सिद्धार्थजवळ दिवसभर थांबता येईल. विकी अवनीच्या जवळ जाऊन बोलतो. विकीचं बोलणं ऐकून अवनीचा थोडासा कॉन्फिडन्स वाढतो. येस, आय कॅन डू इट. अवनी हसतच विकीला बोलते. त्या दोघांना असं बोलताना बघून सिद्धार्थ रागात बोलतो. तुम्ही दोघे काय बोलत आहात? तुम्हाला काही कामं नाहीत का? अहो, पण तुम्ही तर मला सांगितलेच नाही की मी PA म्हणून काय काय कामं केली पाहिजेत. अवनी सिद्धार्थकडे बघत बोलते. वेट, वी आर इन ऑफिस. कॉल मी बॉस और सर. सिद्धार्थ रागात बोलतो. ओके ओके सर, अवनी बोलते. विकी, तुम्ही अवनींना त्यांचे काम समजावून सांग. एवढं बोलून सिद्धार्थ त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. विकी अवनीला तिचं सगळं काही काम नीट समजावून सांगतो. थोड्या वेळाने सिद्धार्थच्या केबिन बाहेर कोणीतरी दरवाजा वाजवते. मे आय कम इन सर? येस, कम इन. सिद्धार्थ बोलतो. सिद्धार्थ त्याच्या कामामध्ये बिझी असतो, त्यामुळे त्याला समजत नाही की नक्की कोण आलेले आहे. गुड मॉर्निंग सर. आवाज ऐकून सिद्धार्थचे लक्ष वरती जाते. अवनी? येस सर, युअर टुडे शेड्यूल इज ॲट लास्ट यू हॅव मीटिंग विथ मेहता कंपनी फाउंडर मिस्टर जय भोसले. मला असं का वाटते की मी यांचं नाव कुठेतरी ऐकलं आहे, पण कुठे? ते नाव वाचून अवनी एकटीच मनामध्ये विचार करू लागते. तिच्या डोक्यात आता काही वेगळेच विचार चालले होते. अवनीला असं विचार करताना बघून सिद्धार्थ बोलतो. अवनी? सिद्धार्थ थोडे रागातच बोलतो. हां येस सर. ऑफिसमध्ये असताना फक्त कामच करायचे, बाकी काही नाही करायचं. आज फर्स्ट डे आहे म्हणून मी काही बोलत नाही, पण परत मला अशी चूक नको आहे. सॉरी सर. सिद्धार्थ काहीच न बोलता परत त्याचे काम करू लागतो. इकडे अवनीसुद्धा मीटिंगची तयारी करत होती. त्यासाठी ती फाईल तयार करत होती, पण अजूनही तिच्या डोक्यामध्ये जय भोसले या व्यक्तीविषयीच विचार सुरू होते. अवनी तिच्या विचारामध्ये एवढी रमली होती की तिला समजतसुद्धा नाही की सिद्धार्थ तिला खूप वेळ झाले एक फाईल मागत आहे. मिस अवनी, जर तुझी काम करायची इच्छा नाही तर तू घरी जाऊ शकतेस, पण माझ्यासाठी काम आणि ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. सर आय एम रिअली सॉरी सर. सॉरी फॉर माय मिस्टेक. सर परत मी असं नाही करत.
बेटर फॉर यू, सिद्धार्थ रागात बोलतो. अवनी परत तिच्या कामामध्ये बिझी होते. कॅन आय मीट विथ मिस्टर सिद्धार्थ देशमुख प्लीज? जय भोसलेचा PA विजय रिसेप्शनमध्ये येतो आणि विचारतो. तोपर्यंत तिथे विकी येतो. तुम्ही जय भोसलेचा PA आहात राईट? विकी बोलतो. येस राईट. ओके चला, मी तुम्हाला सरांची केबिन दाखवतो, विकी बोलतो आणि विजयला घेऊन सिद्धार्थच्या केबिनमध्ये जातो. विजयला बघून सिद्धार्थ बोलतो. मिस्टर विजय, वेअर इज युअर प्रेसिडेंट? आय नो दॅट यू आर वेटिंग फॉर मी. मागून आलेल्या आवाजाकडे सगळेजण बघतात. ओ, प्रेसिडेंट जय इज हिअर, विजय बोलतो. अवनी जयचं नाव ऐकून पटकन त्याच्याकडे बघते. तिला असं वाटत होतं की ती तिच्या कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीलाच भेटत आहे. पण सगळ्यांसमोर उगीच काही बोलायला नको म्हणून अवनी गप्प बसते आणि जयला फाईलमधला मिस्टेक दाखवू लागते. मिस्टर देशमुख सॉरी, आमच्या एम्प्लॉईकडून ही चूक झाली आहे. याचा परिणाम आपल्या पार्टनरशिप्सवर सुद्धा होऊ शकतो. पण मी प्रॉमिस करतो की असं परत कधी होणार नाही, जय बोलतो. इट्स ओके मिस्टर भोसले, यात तुमची काही चूक नाही आणि तुमच्यासोबत काम करायला आमची कंपनीसुद्धा इंटरेस्टेड आहे. सो डोंट वरी. आजपर्यंत सिद्धार्थचे PA म्हणून काम विकी बघत होता. जयची ओळख विकीबरोबर होती, पण आता सिद्धार्थची PA अवनी होती आणि अवनी आणि जयची ओळख नव्हती. त्यामुळे जय बोलतो. मिस्टर सिद्धार्थ, या कोण आहेत? सिद्धार्थला अवनी त्याची बायको आहे हे सांगायचे नव्हते. त्यामुळे तो जयकडे आणि एकदा अवनीकडे बघतो आणि बोलतो. ही माझी पर्सनल असिस्टंट आहे. अवनीला माहिती होते की सिद्धार्थ तिची ओळख फक्त एक PA म्हणूनच करणार आहे. हॅलो मिस्टर भोसले, आय एम अवनी पाटील, नाईस टू मीट यू. अवनी हात पुढे करते. जयसुद्धा अवनीच्या हातामध्ये हात देतो आणि त्याचीसुद्धा ओळख सांगतो. हिने सरनेम पाटील का सांगितले, देशमुख का नाही सांगितले? त्याच्याकडे सिद्धार्थ मनातल्या मनात विचार करत होता. मिस्टर देशमुख, आय थिंक आय शुड माय लिव्ह, मीट यू सून. जय उठून उभा राहत बोलतो. मिस्टर जय, एवढी काय घाई आहे? आता लंच ब्रेक होईल, लंच करून जा ना. सिद्धार्थ जयला बोलतो. नाही नको, मला आता खूप महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे मला गेले पाहिजे. मी नंतर कधी तर नक्कीच लंचसाठी येईन, जय बोलतो. ओके, सिद्धार्थ बोलतो. जय आणि विजय तिथून निघून जातात. विजय, तू बघितलंस का या दोघांमध्ये फक्त PA आणि बॉसचं एवढं रिलेशनशिप नाही वाटत. ते एकमेकांकडे काही वेगळ्याच नजरेने बघत होते. जेव्हा अवनीने तिचे नाव सांगितले तेव्हा मिस्टर देशमुख काही वेगळ्याच नजरेने तिच्याकडे बघत होते. हां येस सर, मी पण पाहिले. इकडे विकी पण सिद्धार्थच्या केबिनमधून बाहेर जातो. अवनीसुद्धा बाहेर जात होती. तेवढ्यात अचानक सिद्धार्थ अवनीचा हात पकडतो आणि बोलतो. काय बोललीस तू? तू अवनी पाटील आहेस? तू तुझे पहिल्याचेच नाव का सांगितलेस? कुठे गेले तुझे चॅलेंज? एवढ्यात हार मानलीस का तू? सर, तुम्ही सगळ्यांसमोर मला माझी ओळख फक्त तुमची PA म्हणून करून दिली आहे. त्यामुळे मी माझे नाव अवनी पाटील सांगितले आणि चॅलेंजबद्दल बोलाल तर त्याची काळजी करू नका. माझा त्यावर पूर्ण फोकस आहे. अवनीचं बोलणं ऐकून सिद्धार्थला मात्र खूपच राग आलेला होता. तो रागात अवनीचा हात सोडतो आणि बाहेर निघून जातो. यांना काय झाले? असे काय वागतात हे? मी फक्त माझं नावच सांगितले ना, एवढा राग यायची काय गरज आहे? अवनीला सिद्धार्थचे वागणे काही समजत नव्हते. सिद्धार्थ खूप रागामध्ये होता. हिची हिंमत कशी काय झाली मला उलट उत्तर द्यायची? ती तिची ओळख कशी काय अवनी पाटील सांगू शकते? तिला दाखवून दिलेच पाहिजे मी कोण आहे ते. इकडे सिद्धार्थच्या केबिनमध्ये सीमा येते. सीमाला बघून अवनीला खूप आनंद झालेला होता. आई तू? अवनी आनंदाने सीमाला मिठी मारते, पण सीमा त्यावर काहीच रिॲक्ट होत नाही. सीमाच्या हातात एक फाईल होती. अवनीचे लक्ष त्या फाईलकडे जाते. आई, हे काय आहे? अगं हे ना, हे तुझ्यासाठी आणि सिद्धार्थच्या लग्नाचे एक गिफ्ट आहे. काय गिफ्ट? अवनी आनंदाने बोलते. हो गिफ्ट. एक आई मुलीला गिफ्ट नाही का गं देऊ शकत? अगं आई तसं काहीच नाही गं. बरं मग इथे एक सही कर. सही का? काय आहे हे? अवनी आश्चर्याने विचारते. अवनी, मी बोलले ना गिफ्ट आहे, मग कर ना सही. बरं करते. अवनी त्या फाईलमध्ये काही न वाचता सही करते. बरं चल, आता मला निघायला पाहिजे, बाबा वाट बघत असतील, सीमा बोलते. अगं पण आई तू तर आत्ताच आलीस आणि लगेच का निघालीस?
अवनी बेटा, मी तुला परत कधीतरी भेटायला येईन. आता खरंच घाई आहे. सीमा घाईतच तिथून निघून जाते. बाहेर आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक असुरी हास्य होते. कोणतीतरी मोठी लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं. अशी काही आई आहे, आली आणि लगेच गेली, नीट बोललीसुद्धा नाही. आज आईने पहिल्यांदा मला काहीतरी गिफ्ट दिले, पण त्या पेपर्समध्ये असे काय होते मी तर वाचलंसुद्धा नाही. आईला विचारू का? नाही, नको. आई मला पहिल्यांदा काहीतरी घेऊन आली आहे. मी तिला असं विचारलं तर ते बरोबर नाही दिसणार. जाऊ दे, आईने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अवनी मनातच विचार करू लागते. अवनी केबिनमधून बाहेर येते. कामाचा खूप कंटाळा आलेला होता, त्यामुळे ती कॉफी घ्यायला जाते. त्यावेळी अचानक तिचा येता काय का मुलीला लागतो. सॉरी मॅम, प्लीज सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ती मुलगी सारखी सारखी बोलू लागते. अरे असू दे, एवढं काही नाही झालं. अवनी बोलते. थँक्यू मॅम. आधी तू मॅम बोलायचं बंद कर. मी सुद्धा तुझ्या एवढीच आहे. हां ओके. मी अंजली मेहता. अंजली बोलते आणि तिचा हात पुढे करते. मी अवनी पाटील. असंच बोलत दोघींची ओळख होते. दोघी सोबतच कॉफी प्यायला जातात. तोपर्यंत अवनी अशी विकी हाक मारतो आणि अवनीजवळ येतो. अगं अवनी, मगाचपासून सर तुला केबिनमध्ये बोलवत आहेत. हां ओके सर, मी जाते. आता माझं काही खरं नाही. आधीच हे रागावले आहेत, आता काय बोलतील काय माहिती. हा माणूस तर ना खरंच खूप डेंजर आहे. भीतीच वाटते याची. अवनी मनातच बोलते. हे अवनी, कसला विचार करतेस? पटकन जा, नाही तर सर रागवतील. अंजली बोलते. हां हो, जाते. अवनी सिद्धार्थच्या केबिनमध्ये जाते, पण आतमध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे अवनी तशीच आत जाते. कुठे गेले हे? मला बोलवलं आणि हेच कुठे गेले काय माहिती. अवनी बडबड करत असते. तोपर्यंत अचानक मागून कोणीतरी केबिनचा दरवाजा बंद करतं. अवनी घाबरतच पाठीमागे वळून बघते तर समोर सिद्धार्थ उभा होता. सिद्धार्थने असा केबिनचा दरवाजा बंद केल्यामुळे अवनी घाबरतच विचारते. ते सर तुम्ही दरवाजा का बंद केला? तिकडे सिद्धार्थ काहीच न बोलता हळूहळू अवनीच्या जवळ येत होता. जसा सिद्धार्थ पुढे येत होता तशी अवनी पाठीमागे जात होती. अचानक ती भिंतीला धडकते आणि तिला मागे जायला जागाच नसते. सिद्धार्थ मात्र हळूहळू अवनीच्या खूपच जवळ येत होता. तो हळूहळू अवनीच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणतो. त्यामुळे अवनी पटकन तिचा चेहरा दुसरीकडे फिरवते. अवनी, तुला माहिती आहे का, तुझ्यामध्ये आता खूपच हिंमत आलेली आहे. कोणी सांगितले होते तुला जयच्या हातामध्ये हात देणे गरजेचे होते का? असं सुद्धा तू बोलू शकत होतीस ना? सिद्धार्थचं बोलणं ऐकून अवनीला काय करावे आणि बोलावे समजतच नव्हते. सिद्धार्थ हळूच अवनीचा हात पकडतो. सिद्धार्थने तिचा हात जोरात पकडल्यामुळे तिचा हात लाल झालेला होता आणि आधीच तिचा हात भाजलेला सुद्धा होता. अहो दुखतंय, प्लीज हात सोडा ना. रागामध्ये सिद्धार्थला काही समजत नव्हतं. अचानक त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जाते आणि तो पटकन तिचा हात सोडतो आणि तिथून निघून जातो. अवनीसुद्धा तिच्या केबिनमध्ये जाते. सिद्धार्थने हात जोरात पकडल्यामुळे तिचा हात खूपच दुखत होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तोपर्यंत तिथे अंजली येते. अवनी, हे काय झालं? तुझ्या हातांना काय झाले आहे? एवढा तुझा हात का लाल झालेला आहे? काही नाही गं अंजू, ते माझा हात आधीच भाजला होता आणि मगाशी ते थोडं हाताला लागलं, त्यामुळे थोडा हात लाल झालेला आहे. बरं, मग मला सांग, तुला सरांनी का बोलवले होते आणि सर हे असं रागात का निघून गेले? काही झालं आहे का? अगं ते एक फाईल पूर्ण करायची होती, त्यामुळे मला सरांनी बोलवले होते आणि सर का रागात गेले ते मलासुद्धा नाही का माहिती. अवनी कसं तरी नजर चोरतच बोलते. पण अंजलीला अवनी काहीतरी लपवत आहे असं वाटत होतं. अंजलीसुद्धा तिला काहीच न विचारता तिच्या केबिनमध्ये निघून जाते. अवनी इतकी साधी आहे, पण तिच्या झालेल्या जखमेला बघून असं नाही वाटत की चुकून झाली आहे. आणि सरसुद्धा रागात गेले, काहीतरी नक्कीच गडबड आहे. शोधून तर काढलेच पाहिजे. अंजली मनामध्ये विचार करू लागते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल. बाय, टेक केअर.